अगलावा मजबूरी नू आन जान दे पसूरी नू जहर बने हा तेरी पी जावा मैं पूरी नू. जगभर गाजलेल्या पसुरी गाण्यातील हे शब्द आणि त्या गाण्यात वारंवार दिसणारी एक वृद्ध महिला, साडी नेसलेली, कपाळावर मोठं लाल कुंकू, डोळ्यात प्रखर आत्मविश्वास आणि पायात भरतनाट्यमचे घुंगरू. ही फक्त एक नृत्यांगना नाही तर पाकिस्तानात कला, स्त्री स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीचा आवाज बनलेली महिला आहे. नाव शीमा किरमाणी, वय 71 वर्ष आणि इतक्या वयातही पाकिस्तान सरकारला आणि इस्लामिक कट्टरवाद्यांना घाबरवण्याची ताकद या एका महिलेच्या आवाजात आहे. नमस्कार, मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाई माणूस मध्ये. तर काही दिवसांपूर्वी कराचीमध्ये औरत मार्च आंदोलनासाठी परवानगी मागणाऱ्या शीमा किरमाणींना पोलिसांनी रस्त्यावरच ओढत ताब्यात घेतलं. त्या पोलिसांना ओरडून सांगत होत्या, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि पुन्हा एकदा जगाचं लक्ष गेलं पाकिस्तानातील महिलांच्या स्वातंत्र्यावर. पाकिस्तानात एक काळ असा होता जेव्हा नृत्य करणं पाप मानलं जात होतं. 1980च्या दशकात जनरल जियाउल हकच्या राजवटीने शास्त्रीय नृत्यावर बंदी आणली. कलाकार मारले गेले, गायिकांवर गोळ्या झाडल्या गेल्या, नृत्यांगनांना धमक्या देण्यात आल्या. अनेक कलाकारांनी देश सोडला, पण एक महिला तिथेच उभी राहिली, शीमा किरमाणी. शीमांनी नृत्याला फक्त कला म्हणून नाही तर आंदोलन म्हणून वापरलं. त्यांच्या नाटकांमध्ये त्या म्हणतात, मैं एक माँ हूँ, मैं एक बीवी हूँ, लेकिन सबसे पहले मैं एक इंसान हूँ. आणि हे शब्द पाकिस्तानातील हजारो महिलांचा आवाज बनले. शीमा किरमाणी भारतात आल्या, दिल्लीमध्ये भरतनाट्यम, कथ्थक आणि ओडिसी शिकल्या आणि पुन्हा पाकिस्तानात जाऊन मुलींना नृत्य शिकवायला सुरुवात केली. कल्पना करा, ज्या देशात नृत्य शिकणं सुद्धा धाडस मानलं जातं तिथे शेकडो महिलांना स्टेजवर उभं करण्याचं काम शीमा करत होत्या. त्यांना आजही जीवे मारण्याच्या धमक्या येतात. त्या स्वतः म्हणतात, पाकिस्तानात मतभेद व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे खून, पण तरीही त्या थांबत नाहीत, कारण त्यांच्यासाठी घुंगरू हे फक्त संगीत नाही तर तो प्रतिकाराचा आवाज आहे. एका अशा देशात जिथे स्त्रीच्या आवाजाला पडद्याआड ढकललं जातं, जिथे नृत्याला पाप आणि अभिव्यक्तीला बंड मानलं जातं, तिथे एक 71 वर्षांची शीमा किरमाणी पायाला घुंगरू बांधते, साडी नेसते, कपाळावर कुंकू लावते आणि निर्भयपणे स्टेजवर उभी राहते. त्या फक्त नृत्य करत नाही तर प्रत्येक ठेक्यावर स्वातंत्र्याची भाषा बोलतात, कारण त्यांच्या घुंगरांचा आवाज हा केवळ कलेचा नाही तर पाकिस्तानातील हजारो महिलांच्या दाबल्या गेलेल्या आवाजाचा प्रतिकार आहे.